नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, अभिनेत्री जया बहादुरी बच्चन यांना नेमकं काय झालं आहे? त्यांच्यामध्ये एवढा तुसडेपणा एवढं कुठून आला? एवढा माणूस घाणेपणा त्यांच्यामध्ये कुठून आला? हा कसा आला? माणूस जसा असं म्हणतात की माणूस जसा मोठा होतो तसा तसा तो अधिक विनयशील होत जातो आणि विद्या विनयनं शोभते असं आपण म्हणतोच. मग ह्यांचं मोठेपण कशामध्ये असतं? माणसाचं मोठेपण हे त्याच्यामध्ये असणाऱ्या नम्रपणामध्ये आणि विनयशीलतेमध्ये ठरत असतं. ते दिसत असतं. आणि मोठी माणसं आपण पाहिली तर त्यांच्या अंगी विनयशीलता केवढी होती ही अद्यापही केवढी आहे? अजूनही जी मोठी माणसं आहेत, जी माणसं मोठी होऊन गेली, आता जी मोठी माणसं आहेत खऱ्या अर्थाने मोठी, मग ती राजकारणातली मोठी नावं असतील, सार्वजनिक क्षेत्रातली असतील, ती समाजकारणातली असतील, अर्थकारणातली असतील, साहित्य क्षेत्रातली असतील, त्यांच्यामध्ये विनयशीलता केवढी आहे? किती विनयशील त्यांच्याकडे आहे? नम्रता आहे, मनाचा मोठेपणा, उमदेपणा आहे, समंजसपणा आहे, समजूतदारपणा आहे, समोरच्याला समजून घेण्याची भावना आहे, जाणीव आहे, समोरच्याची कदर आहे, समोरच्याचा आदर आहे. तोच खरा मोठा असतो. जया बच्चनना मोठं कुठल्या आधारावर म्हणावं आपण? कुठल्या बेसवर म्हणावं? त्यांना मोठं म्हणावं की खोटं म्हणावं? कारण जेव्हा आपण बघू तर त्यांच्यातला तुसडेपणा आपल्याला बघायला मिळतो, माणूस घाणेपणा बघायला मिळतो, तिरस्कार युक्त त्यांचं वर्तन बघायला मिळतं. आता त्या अभिनेत्री म्हणून मोठ्याच आहेत. त्यांनी अतिशय सुंदर अभिनय हा केलेला आहे. गुड्डी असेल, परिचय, शोले, जवान असे अनेक चित्रपट त्यांनी केले आणि त्या भूमिकांचं त्यांनी सोनं केलं. त्यांच्या अभिनयामध्ये बोलायचं तर नाव ठेवायला कुठेही जागा नाही. एवढ्या मोठ्या त्या अभिनेत्री आहेत, होत्या. कारण का आता त्या अभिनय क्षेत्र तसं सोडलेलं आहे वयोमानामुळे. त्यामुळे अभिनेत्री म्हणून त्या महानच आहेत. त्यांच्या अभिनयाला माझा सलाम आहे. परंतु हे असताना त्या माणूस पण का विसरत चालल्या? माणसाचे पाय खरं तर जमिनीवर असायला पाहिजेत. आणि अनेक मोठमोठ्या माणसांचे पाय ते राजकारणातले असतील, दंडवते असतील, बॅरिस्टर नाथपै असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, यशवंतराव चव्हाण असतील, हे अशी मोठमोठी नावं आपण घेतली. साहित्य क्षेत्रातले आपण घेतले तर आचार्य आत्रे, पु ल देशपांडे, समाजकारणातले घेतले तर अण्णा हजारे असतील, सिंधुताई सकपाळ असतील, बाबा आमटे असतील, अशी विविध क्षेत्रात नामवंत मोठी माणसं घेतली आपण. ते किती विनयशील होती. त्यांचे पाय शेवटपर्यंत जमिनीवर होते. त्यांना सामान्य माणसाची कदर होती, त्यांना कदर होती, भावनांची जाणीव होती. सामान्य मनुष्य भावनाशील असतो, समोरच्यावर तो प्रेम करत असतो हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांना सामान्य माणसाचा आदर वाटायचा. त्यांनी सर्वांवर प्रेम केलं. अशा मोठ्या माणसांनी त्यांच्यावर, म्हणून जनतेने, सामान्य माणसांनी त्यांच्यावर प्रेम केलं. अशी माणसं होती. आणि अभिनय क्षेत्रातल्या माणसाविषयी तर एक लोकांमध्ये, सामान्य माणसामध्ये एक वेगळं आकर्षण असतं, एक वेगळी भावना असते. कारण ही माणसं वलयांकित असतात. ते जातील तिथे या माणसांचा गराडा पडतो. मग ह्यांनी त्याबद्दल तिरस्कार करायचा नसतो, दुसरेपणा दाखवायचा नसतो, राग व्यक्त करायचा नसतो. तर सर्वांशी हसून खेळून प्रेमाने वागायचं असतं आणि त्यातून आपली सलामत सुटका करून बाहेर पडायचं असतं. म्हणजे वेगळं व्हायचं असतं. पण कसं वेगळं व्हायचं आहे? तर लोकांशी 2 मिनटं प्रेमाने हस्तांदोलन करून, प्रेमाने बोलून, गप्पा मारून तिथून तुम्ही बाहेर पडायचं आहे. परंतु हे न करता एखादी व्यक्ती, एखादी महिला, किती वयस्कर, त्यांच्यासारखीच वयस्कर महिला त्यांच्यासोबत फोटो काढायला गेली, छायाचित्र घ्यायला गेली, तर त्या सरळ ढकलून देतात, ढकलतात, हुज्जत घालतात, तुसडेपणा दाखवतात. हे बरोबर नाही आहे. हा तिरस्कार, हे तिरस्कारयुक्त त्यांचं वर्तन, जया बच्चन यांचं वर्तन हे घृणास्पद आहे, हे निंदनीय आहे, हे निषेधार्ह आहे. याचं समर्थन होणार नाही. आता जाऊ तिथे तुम्हाला जर गर्दी दिसते तर तुम्ही त्या क्षेत्रात जायचं नाहीत. तुम्ही त्या क्षेत्रात गेल्यावर ते होणारच आहे गर्दी. त्याला काय करायचं आता? म्हणून तुमच्या तुसडेपणा शोभून दिसतो का? कशा होत्या सुलोचना दिदी? तुमच्या एवढ्याच मोठ्या होत्या त्या, कदाचित तुमच्यापेक्षाही मोठ्या होत्या कर्तृत्वाने, पण किती विनयशील त्यांच्यामध्ये होती. सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत मांढरे, आशा काळे, ह्या किती खरंच या अभिनेत्री म्हणून किंवा अभिनेते म्हणून हे सगळी मंडळी
किती मोठी होती, थोर होती, किती विनयशील होती. ही विनयशीलता कुठे गेली? जया बच्चनचं वर्तन असं कसं? असा तुसडेपणा त्यांना शोभून दिसतो का? हे त्यांचं मोठेपण आहे का? हे त्यांचं मोठेपण बिलकुल नाही. त्यांच्यामध्ये भावनाशीलता नावाची गोष्ट आहे, संवेदनशीलता आहे असं वाटत नाही. जर त्या संवेदनशील असत्या, भावनाशील असत्या, तर सामान्य माणसाची त्यांनी कदर केली असती, सामान्य माणसाचा आदर केला असता, सामान्य माणसाची भावना जाणून घेतली असती. आणि ती जाणून घेण्यासाठी, सामान्य माणसाची भावना, त्याचं मन जाणून घेण्यासाठी तुमचं मन, स्वतःचं मन अतिशय हळवं असावं लागतं, संवेदनशील असावं लागतं, समोरच्यावर ते मन प्रेम करणारं असावं लागतं. हे सगळं ह्यापैकी कोणताही गुण हा जया बच्चन यांच्यामध्ये नाही असं दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. असो, ह्या सगळ्यातून त्यांनी बाहेर पडून लोकांवर प्रेम करायला खरं तर शिकलं पाहिजे. त्यांना सद्बुद्धी लाभावी एवढीच आपण इच्छा धरू शकतो. आणि त्यांचे पाय परत जमिनीवर यावेत, कारण खरा मोठा मनुष्य असतो त्याचे पाय सतत जमिनीवर असतात, तो कधीही हवेत तरंगत नसतो, त्याचे पाय जमिनीवर असतात. तर ह्या जर खऱ्या मोठ्या कलाकार असतील, खऱ्या मोठ्या कलावंत असतील, तर त्यांनी स्वतःचं पहिली गोष्ट म्हणजे माणूसपण जपलं पाहिजे. माणुसकी आणि माणूसपण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माणूस कोणत्याही क्षेत्रात कितीही मोठा असला तरी पहिली गोष्ट तो सर्वप्रथम माणूस असतो. आणि माणसाने आपल्यासारख्या समोरच्या माणसाची कदर नाही करायची, तर कुणाची कदर करायची? तुम्ही घरामध्ये उंची कुत्रे बाळगता, उंची मांजरी बाळगता, त्यांच्यावर प्रेम करता आणि माणसावर प्रेम तुम्हाला करता येत नाही. तेव्हा जया बच्चन यांना यातून सद्बुद्धी लाभावी एवढीच आपण इच्छा व्यक्त करू शकतो. मंडळी, आपण यावर जरूर ऐपाय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.